त्या प्रशासनामध्ये मर्यादित भूमिका आपली होती, ती काही प्रगती झाली, ती मांडण्याच्या संबंधीचे प्रक्रियेचा अभ्यास करायची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी काँग्रेसवर केली चौफेर टीका. लोकसभा निवडणुकीमधल्या पराभवाचं खापर फोडलं तर शरद पवारांनी थेट टाळली टीका. या वेळेला आता आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा द्या. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनील तटकरेंनी केली मागणी. आपापसामधली भांडणं टाळा आणि आपलं सरकार आणण्याचा विचार करा. पुण्यामधल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं पक्ष पदाधिकाऱ्यांना आवाहन. राज्यात एलबीटी ऐवजी व्हॅटवर लागणार अधिभार. मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, लवकरच होणार निर्णय. बिहारमध्ये झालेल्या रेल्वे अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याची शक्यता गृहमंत्र्यांनी फेटाळली. अपघातात 4 मृत्यू तर 11 जण जखमी. रेल्वेच्या भाडेवाढी विरोधात काँग्रेसची ठिकठिकाणी निदर्शनं. मुंबई, नवी मुंबई आणि नागपूरमध्ये केलं रेल रोको आंदोलन. ज्ञानोबांच्या पालखीचं आज जेजुरीकडे प्रस्थान तर तुकोबांच्या पालखीचा आज मुक्काम वरवंडला. आणि इटलीवर मात करत उरुग्वेचा नॉकआउट फेरीत प्रवेश. पण इटालियन डिफेंडरला चावल्या प्रकरणी उरुग्वेचा स्टार प्लेअर लुईस सुआरेझवर फिफा करणार कारवाई.